नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया घरच्या घरी मस्त असे चिकन तंगडी कबाब। तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही घरच्या घरी तव्यामध्येही हे तंगडी कबाब बनवू शकता। हे बघा मी बनवलेले आहेत ना। चला आता त्याची कृती बघून घ्या। तंगडी कबाब बनवण्यासाठी इथे मी तंगडी घेतलेली आहेत, म्हणजे मोठे लेग पीस घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता ते आपल्याला कट द्यायचे आहेत। ह्या लेग पीसला असे लांब लांब कट द्यायचे आणि आतमध्ये असं खोचून घ्यायचं, जेणेकरून मसाला जो आहे तो आतपर्यंत पोचला जाईल आणि चिकन लवकर शिजण्यासही मदत होईल। अशा पद्धतीने आपल्याला चिकनला कट द्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नुसते छोटेवाले लेग पीस घेऊ शकता। मी तर पूर्ण तंगडी घेतलेली आहे। दुसऱ्या साईडनेही आपल्याला असेच कट द्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता तंगडीला चरबी आहे आणि मी ती काढलेली नाही। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता, पण चरबी असेल तर चव अजून वाढते, त्याच्यामुळे मी सांगेन की चरबी नाही काढली तर बेटर होईल। आता इथं आपल्याला मीठ लावायचं आहे तंगड्यांना, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर विनेगर घ्यायचं आहे। पूर्ण तंगडीला चिकनला हे सर्व जे मीठ आणि विनेगर आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये हे सर्व लेग पीस ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे। आता मॅरिनेशनची तयारी करूया। मॅरिनेशनसाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, कापडामध्ये गुंडाळून त्याचं पाणी काढून घेतलं होतं। 1 लिंबाचा रस, 1 चमचा जिरे पूड, 1.5 चमचा धणा पावडर, 1 चमचा मिरपूड, मीठ चवीनुसार घालायचं आहे, थोडीशी हळद आणि बघा गरम मसाला पावडर ही माझी घरची आहे ती 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 मोठा चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। मी दही पुन्हा अर्धी वाटी घातलेलं आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या की आपण चिकनला ऑलरेडी मीठ लावलं होतं, त्याच्यामुळे मॅरिनेशनसाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। हे बघा मॅरिनेशन छान आपलं तयार झालेलं आहे। आता जे हे मॅरिनेशन आहे ते आपल्याला चिकनला लावायचं आहे। हे बघा चिकनचं झाकण काढलेलं आहे। आता चिकनला पाणी सुटलेलं आहे, हे पाणी जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता हे जे तंगड्या आहेत ते मॅरिनेशनमध्ये घातलेले आहेत मी आणि हे पूर्ण जे मॅरिनेशन आहे ते आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे। जे आपण कट्स दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये पण आपल्याला हे मॅरिनेशन आतपर्यंत लावायचं आहे। दोन्ही साईडला आपल्याला हे छान असं मॅरिनेशन लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला पूर्ण असं कवर करायचं। आता याला स्मोक द्यायचं आहे, तर वाटीमध्ये मी कोळसा घातलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे। धूर निघायला लागला की झाकण देऊन ठेवायचं। 1.5 ते 2 तास आपल्याला हे छान असं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचं आहे। तव्यामध्ये तेल घालायचं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। आता याच्यामध्ये तंगड्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा ठेवायच्या आहेत, झाकण द्यायचं आहे। 20 मिनटं मंद आचेवर एका साईडनं आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे। 20 मिनटांनी ही तंगडी छान अशी शिजली जाते। हे फ्लिप करायची, दुसऱ्या साईडनं ही 5 मिनटं आपल्याला मंद आचेवर ही तंगडी छान अशी शिजू द्यायची आहे झाकण देऊन। दुसऱ्या साईडनं 5 मिनटं शिजल्यानंतर ही पुन्हा मी फ्लिप करून घेतलेली आहे। उरलेलं जे मॅरिनेशन आहे ना ते मी वरून लावत आहे। ते जर आधीच लावलं असतं तर ते जळालं असतं, म्हणून नंतरच लावायचं। इथे चिकन तंगडी कबाब शिजण्यासाठी आपल्याला 25 मिनटं लागली। 25 मिनिटांनी चिकन तंगडी कबाब छान असे शिजले जातात। त्याच्यानंतर मी मॅरिनेशन लावलं आणि झाकण देऊन 2 मिनटं ठेवलं। त्याच्यानंतर पुन्हा फ्लिप केलं, पुन्हा 2 मिनटं ठेवलं झाकण देऊन आणि पुन्हा फ्लिप केलं। हे बघा मस्त असं आपले चिकन तंगडी कबाब तयार झालेले आहेत। आम्हाला घाई झाली होती म्हणून दुसरे जे तंगडे आहेत ते मी दुसऱ्या साईडला पॅनमध्ये शिजत ठेवलेले आहेत। हे बघा मस्त आपले सॉफ्ट आणि ज्युसी चिकन तंगडी कबाब तयार आहेत आणि तेही घरच्या घरी विदाऊट ओव्हन तव्यावर। म्हणजे ही रेसिपी कोणीही ट्राय करू शकतं, कोणीही बनवू शकतं। तर तुम्हाला ही माझी आजची चिकन तंगडी कबाबची रेसिपी कशी वाटली ही कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।